मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। प्रत्येक वर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला जातो। हा दिवस केवळ महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस नाही, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 वीर हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्याचा आणि मराठी अस्मितेच्या लढ्याची आठवण करून देणारा आहे। मराठी जनतेला ब्रिटिश राजवटीपासून ते स्वतंत्र भारतातील भाषावार प्रांत रचनेपर्यंत दीर्घ आणि खडतर लढा द्यावा लागला आणि यातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्र चळवळ। पण काय होती ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी स्वानंदी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष। ब्रिटिश राजवटीत भारताची प्रांत रचना भाषेच्या आधारावर नव्हती, ज्यामुळे मराठी, गुजराती, कन्नड आणि इतर भाषिक समुदायांमध्ये सांस्कृतिक आणि प्रशासकीय विसंवाद निर्माण होत असे। या समस्येला तोंड देण्यासाठी 1920 मध्ये नागपूर येथील काँग्रेस अधिवेशनात भाषावार प्रांत रचनेचा प्रस्ताव मान्य झाला। स्वातंत्र्यानंतर ही मागणी अधिक तीव्र झाली। 1956 मध्ये केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली, परंतु त्याच्या अहवालानुसार मुंबईला महाराष्ट्रात समाविष्ट केले गेले नाही। त्यामुळे मराठी जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीने उग्र स्वरूप धारण केले। मुंबई हे बहुभाषिक शहर असल्याने त्याचा समावेश हा चळवळीतील सर्वात जटिल आणि महत्त्वाचा मुद्दा ठरला। मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी घेऊन 1 मे 1956 रोजी मुंबईच्या रस्त्यांवर लाखो मराठी जनांनी मोठा मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान तत्कालीन सरकारच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। या बलिदानाची स्मृती म्हणून मुंबईतील फ्लोरा फाउंटन जवळ हुतात्मा चौक उभारण्यात आला। या घटनेने केंद्र सरकारवर दबाव वाढला आणि अखेर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली आणि मराठी माणसाचे स्वप्न साकार झाले। संयुक्त महाराष्ट्र चळवळ केवळ राजकीय लढा नव्हता, तर मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेची लढाई होती। या चळवळीत अनेक नेत्यांनी, साहित्यिकांनी आणि शाहिरांनी मोलाची भूमिका बजावली। प्रबोधनकार ठाकरे, नाग गोरे, SM जोशी, अच्युतराव पटवर्धन, सेनापती बापट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड दत्ता देशमुख, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, केशवराव धोंडगे, कॉम्रेड अहिल्या रांगणेकर या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या चळवळीला दिशा दिली। या नेत्यांनी आपल्या भाषणातून, लेखांमधून आणि जनसंपर्कातून मराठी जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवल्या। शाहिरांनी आपल्या कविता आणि गीतांमधून जनजागृती केली, तर पत्रकारांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून चळवळीला व्यापक समर्थन मिळवून दिले। या चळवळीला सांस्कृतिक आणि भावनिक आधार देण्यात शाहिरांचे योगदान अतुलनीय आहे। महाराष्ट्र दिनाची संगीतमय गाथा पाहण्यासाठी कल्लाकार निर्मित महाराष्ट्र दिनविशेष पोवाडा नक्की पहा। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले हे गीत आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमान आणि उत्साह निर्माण करते। या गीताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा दिली। या गीतातील प्रत्येक ओळ मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि एकतेची गाथा सांगते। चळवळीच्या काळात अशा गीतांनी आणि कवितांनी जनतेच्या मनात जोश निर्माण केला आणि लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले। संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक एकीकरणाची मागणी नव्हती, तर ती मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक अस्मितेची लढाई होती। या चळवळीने मराठी माणसाला आपल्या भाषेचे आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले। मराठी साहित्य, नाटक, चित्रपट आणि लोककला यांना या चळवळीने नवे बळ दिले। शाहिरांनी आपल्या कवनातून आणि तमाशातून गावोगावी चळवळीचा संदेश पोहोचवला, तर साहित्यिकांनी लेख आणि कवितेतून मराठी अस्मितेचा जागर केला। या चळवळीने मराठी माणसाला स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली आणि सामाजिक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले। या लढ्याने मराठी भाषेला आणि संस्कृतीला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात मानाचे स्थान मिळवून दिले। आज आपण महाराष्ट्रात मेट्रो, उंच इमारती, औद्योगिक प्रगती आणि आधुनिक शहरे पाहतो, परंतु या प्रगतीच्या पायथ्याशी 106 हुतात्म्यांचे रक्त आणि असंख्य कार्यकर्त्यांचा त्याग आहे
हे आपण विसरता कामा नये. महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर आपल्या इतिहासाची, बलिदानाची आणि मराठी अस्मितेची आठवण करून देणारा दिवस आहे. चला, या दिवशी आपण मराठी अस्मितेचा जागर करू आणि हुतात्म्यांच्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करू. कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष.